आपण जेव्हा स्टाफ रूम मधून बाहेर जातो तेव्हा आपल्या मागे बोलणारं कोण ना कोणतरी असतं. तुम्ही कितीही चांगलं काम करा त्याच्याने काही फरक पडत नाही. कलिग आपली कितीही चांगली फ्रेंड असली तरी तिचा जो कॉन्टॅक्ट आहे तो इतर तिच्या मैत्रिणीशी सुद्धा होतो. आपण सर्वांना रिस्पेक्ट करायला पाहिजे, पण ट्रस्ट कोणावरच करायचं. सर्वात आधी त्या मुलांमध्ये काय चांगले गुण आहेत ना ते सांगा आणि नंतर मग तुमच्या जे काही कंप्लेंट्स असतील ना त्याला सुरुवात करा. नमस्कार, मराठी होममेकर मध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मागे मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आजच्या घडीला शिक्षकी पेशा हा निवडणं योग्य की अयोग्य, किंवा आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा तुम्ही ठरवलंच असेल की तुम्हाला शिक्षकी पेशा हा निवडायचाच आहे, एक चांगला शिक्षक होण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा असं म्हणायला पाहिजे की कोणत्या स्किल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता या सगळ्या गोष्टी शेअर करणं का महत्वाचं आहे, कारण आधीच्या काळात ज्याप्रमाणे शिक्षकाला मान सन्मान दर्जा होता तसं कुठेतरी तो कमी झालेला दिसतोय. आणि त्याची कारणं काय आहेत आणि ती कशी डील करायची, कारण फक्त आपल्याला शिक्षण म्हणजे शिक्षक म्हणून आपल्याला फक्त शिकवायचं नाहीये मुलांना, तर इतर भरपूर अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला एक शिक्षक म्हणून कराव्या लागतात. मग ती जी सगळी आव्हानं आपल्या समोर येतात त्यांना कसं सामोरं जावं तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारे सर्व जे पॉइंट्स आहेत ते माझ्या दृष्टिकोनातून मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. पण तुमच्यापैकी ज्या कोणी शिक्षिका हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी तुमचे सुद्धा ओपिनियन्स व्हिडिओमध्ये शेअर करा, ज्याचा फायदा मला आणि आपल्या इतर मैत्रिणींना सुद्धा होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त टीचिंग प्रोफेशनच नाही, इतर कोणत्याही प्रोफेशनमध्ये जर आपल्याला सक्सेस हवा असेल तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॉन्फिडन्स. आपलं नॉलेज कितीही चांगलं असेल पण जर समजा आपल्याला स्टेज फिअर असेल किंवा कोणासमोर बोलण्यासाठी जर आपल्याकडे आत्मविश्वास नसेल तर मग त्याचा काहीच फायदा नाही आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपण प्रेझेंटेबल असणं खूप गरजेचं आहे. आता काही स्कूलमध्ये त्यांच्या कपड्यांचा एक प्रोटोकॉल आपल्याला फॉलो करावा लागतो, जिथे काही ठिकाणी दुपट्टा कंपल्सरी असतो, काही तर अशा काही सीबीएसई किंवा इंटरनॅशनल स्कूल्स आहेत जिथे टीचर्सना कोट घालावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात. आपल्याला सिम्पल पण स्टायलिश असं अटायर आपलं असावं लागतं. आता ही गोष्ट खूप जास्त महत्वाची नाही आहे पण थोडीफार महत्वाची आहे. का? कारण जेव्हा आपण स्वतः व्यवस्थित रेडी होतो तेव्हाच आपल्यामध्ये ते कॉन्फिडन्स उठून येतो आणि त्यासाठी तुमचं प्रॉपर ड्रेसअप असणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला अजिबात असं सांगणार नाही की तुम्ही साडीच घाला किंवा ड्रेस घाला, हे पूर्णपणे तुमच्यावरती आणि तुम्ही ज्या शाळेमध्ये जॉब करणार आहात त्यावरती डिपेंड आहे. पण माझ्या म्हणण्याचा एवढाच अर्थ आहे की जर आपल्याला कॉन्फिडंट दिसायचं असेल तर त्यासाठी आपण व्यवस्थित असं स्वतःला तयार करणं किंवा प्रेझेंट करणं हे जास्त गरजेचं. तुम्ही शाळेमध्ये जो कोणताही विषय शिकवत असाल त्या विषयाचं तुमच्याकडे नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आजकालची मुलं जी आहेत ना, आपण शिकवायच्या अगोदरच ती आधी शिकून आलेली असतात किंवा त्यांना आपल्यापेक्षा कधी कधी खूप जास्त नॉलेज असतं. त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न सुद्धा तेवढेच असतात आणि त्या प्रश्नांची योग्य अशी उत्तर देणं गरजेचं की तुम्ही प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक गोष्टीचं नॉलेज एक टीचर म्हणून तुमच्याकडे असायला पाहिजे. मुलांनी जर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला आणि जर त्याचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते सिम्पली एक्सेप्ट करू शकता की हा प्रश्न तो विचारलेला आहे तो चांगला आहे पण याबद्दल मला माहिती नाही, तर मी अजून माहिती करून उद्या या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न कर. अशी जेव्हा उत्तर आपण मुलांना देतो ना, ते मुलं सुद्धा ते उत्तराने सॅटिस्फाय होतात आणि कुठेतरी त्यांना वाटते की टीचरांनी आपल्याला सुद्धा अप्रिशिएट केलेलं आहे. आपण ज्या काळामध्ये शिकलेलो होतो त्यावेळेसचे जे कॉन्सेप्ट होते किंवा टीचिंग मेथड्स होत्या त्या वेगळ्या होत्या, पण आताच्या मुलांना शिकवताना जे कॉन्सेप्ट आहेत ते टोटली डिफरंट आहेत. त्याच्यामुळे तुमचं नॉलेज जे आहे ते तुम्हाला नेहमी अपडेटेड ठेवावं लागेल आणि आजकाल नॉलेज अपडेटेड ठेवणे अजिबात डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही ChatGPTचा वापर करू शकता, गुगलवरून सर्च करू शकता, युट्यूबवरती सुद्धा खूप सारे व्हिडिओज आहेत. एखादा कॉन्सेप्ट जर तुम्हाला कळला नाही तर युट्यूबवरती सुद्धा असे खूप छान व्हिडिओज आहेत जे पाहून तुम्ही तो कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मुलं आपल्याकडून शिकतात, तर मग त्याच्यासाठी आपले जे नॉलेज आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे स्वतःला नेहमी अपग्रेड ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे तुमचं सब्जेक्ट नॉलेज वगैरे व्यवस्थित आहे, पण ज्या भाषेतून तुम्ही शिकवणार आहे त्या भाषेवरती तुमचं प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकवणार असेल तर ऍटलीस्ट बेसिक सिम्पल इंग्लिश तरी तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. मी असं अजिबात सांगत नाही तुम्ही खूप हायफाय आणि पॉलिश्ड वर्ड्स यूज केले पाहिजेत, तर ऍटलीस्ट बेसिक इंग्लिश तेही न अडखळता व्यवस्थित ग्रामर किंवा टेन्सेस यूज करून तुम्हाला इंग्लिश बोलता आलंच पाहिजे. कारण जर आपण आपल्या लँग्वेजवरती जर कमांड असेल तरच आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपण कन्वे करू शकतो. जर समजा तुमच्याकडे नॉलेज आहे पण तुम्हाला ते मुलांना देताच येत नसेल तर तुम्ही इमॅजिन करा ना की तुम्हाला एखादा कॉन्सेप्ट मुलांना शिकवायचा आहे पण जर समजा तुम्हाला ती भाषाच येत नसेल व्यवस्थित बोलतात तर मग कसं होणार.
तुम्ही अधूनमधून हिंदी वापरू शकता, पण तुम्हाला मोस्ट ऑफ द टाईम इंग्लिश भाषाच तुम्हाला वापरावी लागेल. त्यामुळे सर्वात आधी मग ती कोणतंही माध्यम असू दे, हिंदी मीडियम असू दे किंवा मराठी मीडियम असू दे, तुम्हाला तुमच्या भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे आजच्या टीचिंग करिअरमध्ये फक्त शिकवणं हे एक काम नसतं. त्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्यावरती असतात. जरी तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल, तरी शिकवण्या व्यतिरिक्त इतर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. जसं की स्कूलमध्ये अॅन्युअल डेज असतात, स्पोर्ट्स डे असतात. संपूर्ण वर्षभर वेगवेगळे प्रोग्राम असतात, पीटीए मीटिंग्स असतात, त्याच्यानंतर ओपन हाऊस असतो. खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ज्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम्स होस्ट करावे लागतात किंवा तुम्हाला अँकरिंग करावं लागतं. मग त्यासाठी तुमच्याकडे स्टेज फिअर नसायला पाहिजे. मी जेव्हा जॉब करायला सुरुवात केली तेव्हा माझ्यासुद्धा मनामध्ये खूप भीती होती, स्टेज फिअर होता. पण मी नेहमीच असं म्हणते, की सुरुवात करणं कठीण असतं. एकदा जर आपण सुरुवात केली तर पुढचा जो मार्ग आहे तो आपोआप आपल्याला मिळतो. मग जसं-जसं आपण त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होत जातो ना, तसं-तसं गोष्टी त्या सोप्या होतात. आणि बघा मला एक कमेंट आली होती, की जर समजा एखादा प्रोग्राम वगैरे शाळेमध्ये होस्ट करायचा असेल, तर मग त्याचं स्क्रिप्ट वगैरे कसं रेडी करायचं किंवा ते कसं बोलायचं. आपण मला असं वाटतं कुठेतरी एवढे लकी आहोत ना, की आपल्याला जर एखादी माहिती असेल, तर आपण ChatGPT किंवा एआय वरून ती इझिली शोधू शकतो. संपूर्ण प्रोग्रामची आपल्याला स्क्रिप्ट मिळते. फक्त त्या स्क्रिप्टमधून आपल्याला गो थ्रू करावं लागतं. कधी-कधी काही मिस्टेक्स असतात, जे आपल्याला रेक्टिफाय करावे लागतात. एकदा ती स्क्रिप्ट रेडी झाल्यानंतर ती वाचण्याची प्रॅक्टिस करायची. एखादं प्रोनन्सिएशन जर तुम्हाला नसेल समजत, तर Googleवरती सुद्धा आपल्याला ते प्रोनन्सिएशन मिळून जातं. त्याचे उच्चार कसे आहेत ते क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. बीइंग अ टीचर तुम्ही स्टेजवरती गेल्यानंतर मिस्टेक्स नाही करू शकत. मला माहिती आहे आपण ह्युमन बीइंग्स आहेत, पण शक्यतो आपले जे मिस्टेक्स आहेत, आपले जे प्रोनन्सिएशन आहेत, ते करेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण कधी-कधी या सर्व गोष्टीवरून सुद्धा आपल्याला जज केलं जातं. त्याच्यामुळे या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, त्या नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हे झालं स्टेजच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडं तरी बेसिक कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण शाळांमध्ये आपल्याला कधी-कधी रिपोर्ट कार्ड सुद्धा रेडी करावे लागतात. त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी असतात. आता प्रत्येक शाळेच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात किंवा ड्युटीज असतात त्या वेगवेगळ्या असतात. आपल्याला मार्कशीट्स त्यांच्या रेडी कराव्या लागतात. त्याच्यानंतर त्यांचा डेटा जो असतो तो आपल्याला भरावा लागतो. फी स्ट्रक्चर खूप साऱ्या अशा गोष्टी असतात. मग त्याच्यासाठी आपल्याला बेसिक कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल MS वर्ड, MS एक्सेल किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स वगैरे कसे बनवायचे ते आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि आजकाल तर एआयचा जमाना आहे, तर थोडंफार एआयचं सुद्धा नॉलेज असणं आपल्याकडे गरजेचं आहे. या प्रोफेशनमध्ये ना आपल्याकडे पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. आपल्या वर्गामध्ये किंवा आपण ज्या वर्गामध्ये शिकवतो तिथे वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात आणि त्या मुलांना पेशंटली डील करणं खूप गरजेचं आहे. आपण जसा मार खाल्लेला आहे तसं आपण आजकालच्या मुलांना मारू नाही शकत कारण आजकाल रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. तुम्हाला पॉक्सो ॲक्टबद्दल माहितीच असेल. आपण मुलांना हात नाही लावू शकत किंवा त्यांना खूप जास्त आपण ओरडू नाही शकत. मग अशा परिस्थितीमध्ये मुलांना हँडल करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. मग अशा वेळेस मी काय मार्ग निवडते, तर पहिली गोष्ट म्हणजे मुलांना समजवण्याचा तर आपण प्रयत्न करतो. थोडंसं स्ट्रिक्ट राहूनच मुलांना समजवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्या पेरेंट्सशी कम्युनिकेट करायचं. तुमच्या क्लासमध्ये अशी जर काही मुलं असतील जी खूप मिस्चिव्हस आहेत आणि ती अजिबात ऐकत नाहीत, तर अशा वेळेस तुम्ही पेरेंट्सशी बोलू शकतात किंवा तुमच्या स्कूलमध्ये इतर जे तुमचे कलीग्स आहेत त्यांच्याशी किंवा तुमचे जे प्रिन्सिपल आहेत ते सुपरवायझर आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. त्यांचं काउन्सिलिंग वगैरे मुलांचं करू शकता. अशा खूप साऱ्या गोष्टी आजकाल स्कूलमध्ये अवेलेबल आहेत. मुलांसोबत पेरेंट्सना सुद्धा कधी-कधी डील करणं खूप कठीण जातं. कारण आजकालचे पेरेंट्स आहेत ते कुठेतरी शिक्षकांवरती खूप जास्त विश्वास ठेवत नाही. एक जमाना असा होता ज्यामध्ये पेरेंट्स डोळे बंद करून शिक्षकांवरती विश्वास ठेवायचे आणि अक्षरशः ते सांगायचे सुद्धा की तुम्ही आमच्या मुलांना फटके दिले तरी चालतील. पण आता तसं नाही आहे. आता पूर्ण चित्र बदललेलं आहे. आपण जरी मुलांना थोडं जरी ओरडलं, तरी पेरेंट्सना ते आवडत नाही. अशा वेळेस पेरेंट्सशी सुद्धा डील करणं खूप जास्त गरजेचं आहे. यासाठी मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला त्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल व्यवस्थित असं माहिती असणं गरजेचं आहे आणि पेरेंट्सना मुलांची कंप्लेंट करण्या अगोदर एक ट्रिक नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. सर्वात आधी त्या मुलांमध्ये काय चांगले गुण आहेत ना ते सांगा आणि नंतर मग तुमच्या जे काही कंप्लेंट्स असतील ना त्याला सुरुवात करा. आपण डायरेक्टली जर एखादी कंप्लेंट वगैरे करायला सुरुवात करतो तर मग पेरेंट्सच्या मनामध्ये अगोदरच ती एक निगेटिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे सर्वात आधी त्यांचे काय चांगले गुण आहेत ते तुम्ही सांगा. जसं की आता एक एक्झाम्पल देण्याचं झालं तर एखादा मुलगा ह्याचं क्लासमध्ये लक्ष देत नाही, तर त्यांना डिस्टर्ब करतो. तर तुम्ही सांगताना कसं सांगू शकता, की हा पर्टिक्युलर मुलगा ॲक्चुअली खूप हुशार आहे, त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. पण तो काय करतो ना, की क्लासमध्ये शिकवत असताना थोडासा तो इतरांना डिस्ट्रॅक्ट करतो किंवा जर त्याने अजून जर जास्त चांगला अभ्यास केला, तर तो अजून चांगला परफॉर्म करू शकतो. अशा वेळी तुम्ही पेरेंट्सशी बोलण्याची म्हणजे एक ट्रिक म्हणा किंवा एक पद्धत म्हणा तुम्ही आजमावू शकता.
शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले जे कलीग्स असतात त्यांच्याशी आपण कसे डील करायला पाहिजे. हा जो मुद्दा मी सांगणार आहे, इनफॅक्ट सगळे मुद्दे मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगितलेला आहे. मला खूप जास्त एक्सपिरियन्स नाही, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. पण ज्या काही या वर्षामध्ये जे काही मी शिकलेलं आहे, त्याबद्दल मी तुमच्यासोबत शेअर करायचं झालं तर मला असं वाटतं, की आपल्या कलीग्समध्ये आपण सर्वांना रिस्पेक्ट करायला पाहिजे, पण ट्रस्ट कोणावरच करायचं नाही. पटकन कोणाशी इमोशनली कनेक्ट होऊ नका. कारण शेवटी बघायला गेलं तर आपलं त्यांच्याशी जे आहे ते प्रोफेशनल बिहेवियरच असतं. आणि कधीतरी आपण कुठेतरी जास्त जेव्हा इमोशनली कोणाशी अटॅच होतो, तेव्हा कधी-कधी त्यांच्या वागणुकीमुळे सुद्धा आपल्याला हर्ट होतं. त्याच्यामुळे इमोशनली खूप जास्त कोणाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या ज्या काही गोष्टी असतात ना, त्या जास्तीत जास्त पर्सनल ठेवण्याचा प्रयत्न करा. ते खूप जास्त पब्लिक करू नका. जर एक फ्रेशर म्हणून तुम्ही जॉइन होणार असाल, तर माझी एक ॲडवाइस आहे तुम्हाला, की शांत राहा, पण स्ट्राँग राहा. सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या शांतपणे ऑब्झर्व्ह करा. आपल्या मनात काय आहे ना, ते पटकन कोणाला बोलून दाखवायचं नाही. आधी सगळ्या गोष्टी, सगळ्या जे काही कंडिशन्स असतात, त्या सगळ्या आधी ऑब्झर्व्ह करायच्या, त्याच्यातून समजून घ्यायचं आणि जेवढं लिमिटमध्ये जितकं पाहिजे ना, तितकंच बोलायचं. तिथे जर तुम्ही विचार केला, की मी एखादी गोष्ट एखाद्या माझ्या कलीगला सांगितली आणि ती गोष्ट कॉन्फिडेन्शियल ठेवेल, तर असं प्रत्येक वेळेस शक्य होत नाही. 80% तरी हे शक्य होत नाही. कारण एखादी कलीग आपली कितीही चांगली फ्रेंड असली, तरी तिचा जो कॉन्टॅक्ट आहे, तो इतर तिच्या मैत्रिणीशी सुद्धा होतो. मी इथे कोणालाच ब्लेम नाही करत आहे. पण या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आपण जेव्हा स्टाफ रूममधून बाहेर जातो, तेव्हा आपल्या मागे बोलणारं कोण ना कोणतरी असतं. तुम्ही कितीही चांगलं काम करा, त्याच्याने काही फरक पडत नाही. पण आपल्याबद्दल गॉसिप वगैरे म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी या होतातच. प्रत्येक गॉसिपला किंवा प्रत्येक आपल्याबद्दल निगेटिव्हिटी बोलणाऱ्याला उत्तर देणं गरजेचं नाही. माझं एकच फंडा आहे, की जर समजा कोणी माझ्या समोर जर बोलला, तर मग त्याला मी उत्तर देते. जर समजा कोण मागे बोलत असेल, तर मग आपण काहीच करू नाही शकत. त्यावेळेस आपण स्वतःला असंच समजावायचं, की आपण इतके स्ट्राँग आहोत, की त्यांची आपल्यासमोर बोलण्याची हिंमत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या लक्षात ठेवणं थोडंफार गरजेचं आहे. आपले जे वीकनेसेस आहेत ना, ते पटकन सगळ्यांच्या समोर रिव्हील करू नका. त्यामध्ये आपल्याला कसं इम्प्रूव्ह करता येईल. जर फॉर एक्झाम्पल तुमची कम्युनिकेशन स्किल चांगली नाही आहे आणि ते दिसून येतं, पण त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडून जर एखादी मिस्टेक झाली, तर ती प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही आहे. जर समजा ती रेक्टिफाय करता येत असेल, तर ती रेक्टिफाय करा आणि जर ती नसेल करता येत, तर सरळ तुम्ही सुपरवायझर म्हणा किंवा जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी जाऊन तुम्ही बोला, स्टाफ रूममध्ये इतर कोणाला सांगण्यापेक्षा. या सर्व गोष्टी आहे ना, खरं तर आपल्याला ते इतरांनी सांगून समजत नाही. जोपर्यंत आपण त्या गोष्टींचा अनुभव नाही घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी कळत नाही. या व्यतिरिक्त सुद्धा अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. एकदा जेव्हा आपण या प्रोफेशनमध्ये येतो, तेव्हा आपल्याला कळतं, की काय-काय गोष्टी आहेत आणि काय-काय आपण ते शिकायला पाहिजेत. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी युजफुल वाटला असेल. तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. एक रिक्वेस्ट आहे, जर समजा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करण्याऐवजी जर समजा एखादी कमेंट ड्रॉप केली, तर ते मला आवडेल. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.